नमस्कार, आहार चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा आपला व्हिडिओ आहे MTDC जे आहे छत्रपती संभाजीनगर येथे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया हे MTDC कसं आहे। जर तुम्हाला विजिट करायचं असेल छत्रपती संभाजीनगर येथे, जिथे तुम्ही भरपूर वेगवेगळ्या हिस्टॉरिकल तसेच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज प्लेसेस बघू शकतात, विजिट करू शकतात, तर डेफिनेटली MTDC स्टेकेशनसाठी एक खूप चांगलं ऑप्शन आहे। जसं तुम्हाला समोर दिसतं आहे की इतक्या साऱ्या प्लेसेस तुम्ही इथे येऊन बघू शकता। पवनचक्की आहे, पानचक्की आहे, अजंठा एलोरा केव्ज इथे आहेत, बीबी का मकबरा आहे ज्याला आपण म्हणतो एक ताजमहालचं प्रतिरूप। तर अशा बऱ्याच प्लेसेस इथे व्हिजिट करायला आहे। तर आज आपण स्टेसाठी आलो आहोत MTDCला इथल्या, आणि हे आहे त्याचं रिसेप्शन एरिया। रिसेप्शन एरिया अतिशय सुंदर आहे आणि चेक इन चेकआउटचा टायमिंग तिथे मेन्शन केलेला आहे। तर 10:30ला तुम्ही चेक इन करू शकतात आणि 9 वाजता चेकआउटचा अराउंड टायमिंग आहे। तर हा आहे त्यांचा रिसेप्शन एरिया। रिसेप्शन एरियाच्याच तिथे तुम्हाला असे हे बोर्ड्स दिसतील की तुम्ही इथे काय काय प्लेसेस व्हिजिट करू शकतात। जसं आहे अजंठा केव्ज आहे, MTDC अजंठा विजिटर सेंटर आहे, अंतूर फोर्ट आहे, वाडी फोर्ट आहे इकडे जवळच, शिर्डीला सुद्धा इथून तुम्ही जाऊ शकता, पाटणा देवी पण तुम्ही दर्शनाला इथून जाऊ शकता। तर अशा बऱ्याचशा प्लेसेस तुम्ही व्हिजिट करू शकता आणि किती किलोमीटर अंतर पडेल ते पण इथे मेन्शन केलेलं आहे। महाराष्ट्रात आम्ही जिथे जिथे फिरतो आम्ही डेफिनेटली ट्राय करतो की MTDC तिथे असेल तर ते बुक करतो। आता अजून प्लेसेसमध्ये बघा, बीबी का मकबरा आहे, औरंगाबाद केव्ज आहेत, पानचक्की आहे, म्युझियम इथे आहे, सोनेरी महाल इथे आहे। तर असे बरेचसे प्लेसेस आपण बघू शकतो। हा आहे MTDCचा लोगो। देवगिरी फोर्ट, एलोरा, घृष्मेश्वर ज्योतिर्लिंग, 12 ज्योतिर्लिंगपैकी एक जे आहे ते पण इथे तुम्ही विजिट करू शकता, दर्शनाला जाऊ शकता तुम्ही इथून। मॅप्स इथे दिलेले आहे, MTDCचे रेस्टॉरंट कुठल्या साईडला आहे आणि स्टेकेशनचे एरिया कोणते कोणते आहेत। चला तर मग स्टेकेशन आपलं चेक इन झालेलंच आहे। हा एक छोटासा गार्डन व्ह्यू मी तुम्हाला इथे दाखवत आहे। तर कधी कधी आपण स्टेकेशनला आल्यावरती आपल्याला काही वेळ निवांत फिरून झाल्यावरती निवांत वेळ घालवायचा असतो, म्हणजे दिवसभर आपण वेगवेगळे प्लेसेस व्हिजिट करतो, तर आपण संध्याकाळी सुंदर असं छान जर स्टेकेशनच्या एरियात गार्डन असेल तर डेफिनेटली आपण इथे आराम करणार। तर हे खूप सुरेख मोठं मध्यभागी यांनी गार्डन आहे आणि गार्डनच्या सभोवताली पूर्ण वेगवेगळ्या छोट्या बिल्डिंग्स आहेत आणि त्याला वेगवेगळी नावं पण यांनी दिलेली आहेत जिथे आपण स्टे करणार असे। तर तुमच्या बजेटनुसार तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता, MTDCच्या वेबसाईटवरती जाऊन, आणि ऑनलाईन बुकिंग करू शकता। बुकिंग करणं अतिशय सोपं आहे, ऑनलाईनच बुकिंग सगळीकडे घेतलं जातं। तर असा खूप भलं मोठं मध्यभागी हे गार्डन आहे आणि साईडला गार्डनच्या असं वॉक करायसाठी छान जागा पण त्यांनी दिलेली आहे आणि मध्यभागी गार्डनच्या तुम्ही बघू शकता बेंचेस वगैरे आहे, झोपाळा आहे आणि निवांत आम्ही इथे इव्हिनिंगला टाईम स्पेंड केलेला फिरून झाल्यावरती। सुरेख अशी झाडं इथे लावली गेलेली आहेत। ह्या MTDCचं एक वैशिष्ट्य मी सांगू इच्छिते इथे तुम्हाला, हे महिला संचालित MTDC आहे, म्हणजे इथे प्रत्येक कर्मचारी हा महिला वर्गातला आहे। तर महिलांनी प्रॉपर हे म्हणजे म्हणू शकतो की ओन केलेलं आहे किंवा त्या हे गव्हर्न करतात असं आपण म्हणू शकतो। तर प्रत्येक महिला कर्मचारीच इथे आहेत, म्हणून हे महिला संचालित MTDC आहे। तर हे फार एक सुरेख वेगळं पण मला वाटलं। जर तुम्ही फिमेल्स ग्रुप इथे येणार असाल तर डेफिनेटली एक सेफ्टीच्या दृष्टीने म्हणू शकतो तर चांगला ऑप्शन आपल्याला वाटतो इथे। तर मी जसं तुम्हाला म्हटलं की स्टेकेशनच्या ज्या इमारती आहेत त्यांना इथलीच नावं दिलेली आहे। जसं ही आत्ता तुम्ही बघितली अजंठा नावाची इमारत आहे, आमचं स्टेकेशन अजंठामध्येच होतं। अजंठा, एलोरा, देवगिरी अशी वेगवेगळी नावं इथे दिलेली आहेत। रेस्टॉरंट पण इथे अवेलेबल आहे MTDCचं। तर रेस्टॉरंट्स पण अतिशय उत्तम वाटलं आम्हाला, चांगलं वाटलं, आमच्या टेस्टनुसार आम्हाला आवडलं ते।
हे आहे एलोरा नावाची इमारत. तर मी इथे सांगू इच्छिते की आम्ही आता समर व्हॅकेशनमध्ये इथे आलेलो. तर इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे ह्या इमारतींचं. त्याच्यामुळे आता रूम्स रेनोव्हेट होणार आहेत. जर तुम्ही गुगल इमेजेसमध्ये जर बघत असाल आत्ता की फोटोज जे दिसत आहेत तर त्यापेक्षा भरपूर नवीन प्रकारे रूम्स रेनोव्हेट होणार आहेत. तर डेफिनेटली रूम्स रेनोव्हेट झाल्यावरतीचे फोटो चेकआउट करायचा प्रयत्न करा. आणि ह्या व्हिडिओतून मी तर दाखवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. अजिंठामध्ये आमची रूम होती आणि डिलक्स AC रूम मी बुक केलेली. तर त्याचा व्ह्यू मी तुम्हाला इथे रूम टूअर तर करवणारच आहे व्हिडिओच्या पुढे. तर फॅमिलीसाठी गव्हर्मेंट ऑप्शन तुम्ही स्टेकेशनचा शोधत असाल तर एक सेफ ऑप्शन आहे हा. महिलांसाठी ॲक्टिव्हिटीज म्हणजे काही एक्सरसाइज असतील, फिजिकल एक्सरसाइज, त्यासाठी ही इमारत इथे दिसते आहे आपल्याला. वुमन हेल्थ ॲक्टिव्हिटी झोन म्हटलेलं आहे इथे. आणि पुढे गेल्यावरती त्यांचं MTDCचंच रेस्टॉरंट आहे आणि हे आहे रिसेप्शन एरिया. तर गार्डनच्या सभोवताली पूर्ण तुम्हाला हे सगळ्या इमारती दिसतील. पार्किंगची स्पेस मी इथे सांगू इच्छिते. कवर्ड पार्किंगची स्पेस मिळून जाते तुम्हाला. तर कवर्ड पार्किंग आहे आणि तशी झाडं वगैरे भरपूर आहेत. त्यामुळे झाडाखाली पण छान तुम्ही सावलीत गाडी तुमची लावू शकता जर तुम्ही गाडीने येणार असाल तर. तर आता बघूया कैलासा रेस्टॉरंट. त्यांचं जे रेस्टॉरंट आहे तर कैलासा टेम्पलवरून हे नाव नक्कीच ठेवलेलं आहे. तर कैलासा रेस्टॉरंट उपहारगृह. तर इथे व्हिजिट करूया, हे कसं आहे बघूया. तर एंटर झाल्याच आपण बघतो आहोत. इकडे वुमेन ॲक्टिव्हिटीसाठी जागा आहे आणि हे रेस्टॉरंट आहे 2 भागात. इकडे एक अर्धा हाफ आहे आणि तिकडे एक AC साईड आहे. सुरेख अशा अँटिक पेंटिंग्ज इथे लावल्या गेलेल्या आहेत बघा. टेबल चेअरची सोय इथे दिसते आहे. तर हे जे रेस्टॉरंट आहे मी जसं तुम्हाला प्रत्येक MTDC चे तुम्हाला व्हिडिओज मी टाकत असते तर ते पण नक्की चेकआउट करा. तर यांचं एक छान मला वाटतं ते म्हणजे मेन्यू कार्ड. तर मेन्यू कार्ड जे आहे MTDCचं ते इतकं युनिक असतं की त्याच्यामध्ये आपल्याला त्या प्लेसेसच्या माहितीसुद्धा पुरेपूर देतात. ते डिड यू नो नावाचा सेक्शन असतो. असं इथे ते इकडे पूर्ण त्या सिटीची माहिती आपल्याला भेटून जाते. आणि जर तुम्ही बघतायत तर त्यांचे काय इथे आपल्याला पदार्थ मिळतील व्हेज नॉनव्हेजमध्ये आणि त्यांचे रेट्स तर सर्व हे मेन्यू कार्डमध्ये दिसेल. मेन्यू कार्डमध्ये ऑर्डर देता तुम्ही डिड यू नो सेक्शन पण जरूर चेकआउट करा जर तुम्ही MTDCला स्टे करत असाल तर. तर इकडे जसं छत्रपती संभाजीनगरला हिमरू शॉल ही फेमस आहे. तर तुम्ही इथे व्हिजिट करायला येत असाल तर डेफिनेटली हिमरू शॉल एक तुम्ही परचेस करून घेऊन जा. छान इथे बनते, ती ओरिजिनॅलिटी आहे तिची इथली. तर हिमरू शॉल एक फेमस आहे. जेवणामध्ये प्रत्येक टाईपचं मील आपल्याला इथे भेटून जातं. ह्या MTDCचं एक आहे की रूम सर्विस अवेलेबल नाही आहे. जर तुम्ही इथे जेवण करायची इच्छा नसेल आणि रूममध्ये पाहिजे असेल तर तुम्ही रेस्टॉरंटला येऊन ते पूर्ण तुम्हाला ट्रेमध्ये छान पार्सल पॅक करून देतील आणि तो ट्रे तुम्ही तुमच्या रूमपर्यंत घेऊन जाऊ शकता स्वतः. तर रूमपर्यंत रूम सर्विस अवेलेबल नाही आहे. एक प्रकारे हे मला एक बेटर ऑप्शन वाटलं कारण की महिला संचलित असल्याकारणाने आपलं पण कर्तव्य की आपल्याला जर काही हवं असेल तर आपण येऊन घेऊन आपल्या रूममध्ये छान निवांत बसून जेवणाचा आस्वाद घेऊ शकतो. लेट्स गो सोशल नावाचं त्यांचं हे बारकोड आहे. हे पण जरूर तुम्ही स्कॅन करून बघा @hello MTDCमध्ये. तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन भेटून जाणार. तर असं हे त्यांचं सुंदर मेन्यू कार्ड आहे इन्फॉर्मेशननी युक्त असं. पुढे मी व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला छत्रपती संभाजीनगर इथल्या प्लेसेस जेव्हा व्हिजिट करेल त्या नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. ह्या एलोरा केव्सचं हे चित्र आहे इथे. तर रेस्टॉरंटमध्ये चहा, ब्रेड बटर, जेवण, फुल जेवण किंवा चायनीज जर तुम्हाला आवडत असेल तर ते सुद्धा ऑप्शन्स अवेलेबल मिळतील तुम्हाला. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकार आहेत. स्टार्टर्समध्ये मसाला पापड पण इथे अवेलेबल आहेत.
मिक्स व्हेज कोल्हापुरी, अनियन, गरम गरम पोळी. तर ज्या दिवशी आम्ही चेक इन केलं त्या दिवशीचं जेवण मी तुम्हाला दाखवते पुढे. तर आम्ही इथे बुक केलेली डिलक्स AC रूम, कारण उन्हाळ्याचा सीझन चालू आहे त्यामुळे, आणि हे नवीन न्यूली कन्स्ट्रक्टेड ह्या रूम्स आहेत. तर खूप सुरेख वाटल्या मला MTDCच्या रूम. छान रेनोव्हेट होतं आहे, आणि या आधीचे जे पिक्चर्स मी पाहिले गुगलवरती तर त्यापेक्षा तर आता पूर्ण रेनोव्हेशन झालं तर डेफिनेटली छान वाटतं आहे. तर डिलक्स AC रूममध्ये बघा काय काय मिळतं. एक सेंटर टेबल आहे जेवणाचा, फ्रीज अवेलेबल आहे इथे. तर छोटासा हा नवा कोरा फ्रीज पण इथे अवेलेबल आहे. तर छान पाण्याच्या बाटल्या गार करू शकतो आपण इथे मस्त. कर्टन्स अवेलेबल आहेत. सुरेख ही अशी मध्यभागी बेडच्या वरती मोठी पेंटिंग त्यांनी लावलेली आहे. रूम जर तुम्ही बघाल तर लॅविश असा डबल बेड इथे दिसतोय आपल्याला, आणि दोन्ही साईडला त्याला अटॅच टेबल्स आहेत विथ इलेक्ट्रिसिटी सप्लाय आहे. केटल दिला आहे पिण्याच्या पाण्यासाठी. तुम्हाला जर वर्क करायचं असेल तर वर्कसाठी सुद्धा तिथे टेबल चेअर अवेलेबल आहे, आणि एक डबल डोअरचा एक मध्यभागी कपाट आहे, AC आहे, फॅन आहे, आणि प्लस TV पण ह्या रूममध्ये मिळालेला आहे. रूम साईज बघाल तर प्रशस्त अशी ही रूम साईज आहे. AC साठी ते बटन तिथे दिलेलं, ड्रॉवर आहे तिकडे, काही वस्तू तुम्हाला ठेवायच्या असतील तर बेडच्या बाजूला. भलं मोठं कपाट आहे, आणि कपाटाला पण सेपरेट कीज अवेलेबल आहेत. जर तुम्ही बाहेर जात असाल तर लॉक करून तुम्ही जाऊ शकता कपाट. इकडे हा एक आपल्याला वर्क टेबल म्हणू शकतो, टेबल चेअर इथे अवेलेबल आहे. जर थोडं काम करायचं असेल तर त्याच्यासाठी. पुन्हा इथे ब्रँड न्यू TV पण आहे, कारण पूर्ण रूमच रिनोव्हेट आहे तर प्रत्येक वस्तू नवीन आहे. आणि पुढे गेल्यावरती पॅसेज मध्ये इथे छान यांनी पॅसेजचा यूज केला, आणि मोठा आरसा इथे लावलेला आहे, ड्रेसिंग टेबल, आणि बसायला छान पूफ पण दिलेला आहे. ती छोटी चेअर आहे बघा बसायची. लाईट्स आहेत प्रत्येक कॉर्नरला, पाहिजे तशी लाईट्स तुम्ही लावू शकता. आणि वॉशरूम इथे मी बघितलं की भलं मोठं L शेप वॉशरूम यांनी दिलेलं आहे इथे. गिझरची सोय आहे, तर हाईड आहे ते गिझर, वरती पाईप आहे, तर गरम पाणी सुरू होतं. इकडे टॉवेल्स वगैरे त्यांनी छान प्रोव्हाइड केलेले आहेत. सुरेख असा बेसिन आहे. तर इथे आम्हाला भेटलंय शॉवर जेल आणि शॅम्पू. तर अशा छोट्या छोट्या बॉटल्स इथे दिलेल्या आहेत शॉवर जेल आणि शॅम्पूसाठी. तसं तर आम्ही प्रवासाला जाताना स्वतःचं टॉयलेटरीज कॅरी करतो, पण डेफिनेटली इकडे पण जे भेटतात ते पण यूज होतातच आपल्याला. आणि हे एक नवं मी बघितलं की कोम इथे आम्हाला मिळालं. याआधी MTDCला कोम नव्हता. कदाचित रूम जशा आपण घेतो बुक करतो त्यानुसार टॉयलेटरीज अवेलेबल असतील. तर हा कोम सुरेख यांनी इथे दिलेला आहे. पुन्हा टूथपेस्टचा किट, डेंटल किट यांनी इथे दिला आहे. तर 2 ब्रश होते, 2 जणांसाठी रूम बुक होती तर, आणि छोटीशी एक पेस्ट येथे प्रोव्हाइड केलेली आहे डेंटल किटमध्ये. आणि दुसरं म्हणजे की हे जे टॉयलेटरीजचे बॉक्सेस आहेत तर MTDCचे स्वतःचे त्यांनी प्रोव्हाइड केलं आहे. तर त्याच्यावरती MTDCचं चित्र तुम्हाला बघायला भेटेल. तर छान एक प्रकारे त्यांची ॲडसुद्धा होती आहे असं म्हणू शकतो आपण. इथे ॲडव्हर्टाईज होती म्हणून तिथे दिसतं MTDC नाव लिहिलेलं आहे. तर जिथे आपण राहतोय त्या इमारतीचे फोटो आपल्याला त्याच्यावरती चित्र दिसत आहे. हे गिझरचं इथे बटन आहे आणि बाकी लाईट्स अवेलेबल आहे. तर भलं मोठं असं वॉशरूम पण इथे आहे आणि ही पूर्ण रूम. तर लंच मी तुम्हाला सांगितलं की लंच आम्ही रूममध्ये घेऊन आलो आणि रूम सर्व्हिस अवेलेबल नाही तर आम्ही स्वतः जाऊन तिथे पार्सल घेऊन आलो. त्यांनी प्रॉपर पार्सल दिलेलं. 2 प्लेट्स, लिंबू कांदा,
दिलेला एक थंड बॉटल आम्ही आणलेली तिथून. छान ट्रेमध्ये सिल्वर फॉईलमध्ये सर्व भांडे त्यांनी दिलेले झाकून छान, आणि चमचे वगैरे. तर हा आहे आम्ही इथे घेतलेला आहे जीरा राईस इथे घेतला, आणि म्हटलं निवांत रूममध्ये बसून जेवूयात एसीमध्ये. तर उन्हाळ्याचा सीझन चालू असल्या कारणाने तर आम्ही रूममध्ये सर्व जेवण घेऊन आलो. इथे आम्ही घेतली भरली वांग्याची भाजी. जेवणाची चव पण अतिशय चांगली आहे. आणि आम्ही इथे घेतलेल्या गव्हाच्या पोळ्या. तर गव्हाच्या पोळ्या छान गरम गरम त्यांनी आम्हाला इथे प्रॉपर पॅक करून दिलेल्या. आणि जर पोळीची साईज वगैरे बघाल टेक्स्चर तर व्यवस्थित आहे म्हणजे. तर 2 जणांसाठी असं आम्ही हे जेवण घेऊन आलेलो. आणि जेवण झाल्यावर ट्रेस तुम्ही रूमच्या बाहेर ठेवून देऊ शकता. पोळी पण बघाल तर साईजने चांगली दिसते पोळी. आणि मसाल्याची भरल्या वांग्याची भाजी इथे आहे. तर असेच मी बरेच व्हिडिओ अजून MTDCचे बनवलेले आहेत. MTDC भीमाशंकर, MTDC माथेरान, MTDC लोणावळा, असे बरेच MTDCचे व्हिडिओज मी टाकलेले आहेत. ते सुद्धा जरूर चेकआउट करा. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण ॲज अ फॅमिली जेव्हा जातो तर आपण थोडं सेफ्टीचं पण बघतो, आणि कधी कधी आपल्याला प्रायव्हेट ठिकाणी नाही जावं वाटत. तर गव्हर्नमेंट रिनोव्ड आपण जिथे प्लेसेस असतो तिथे सेफ्टीच्या दृष्टीने बरं असतं, म्हणून आम्ही शक्यतो ट्राय करतो की MTDCच बुक करायचं. हा सुरेखचा पॅसेज आहे. इथे सर्व ह्या रूम्स डिलक्स AC रूम आहेत ह्या, त्याचा हा पॅसेज आहे. तर लवकरच इथे बाकीच्या त्यांच्या ज्या इमारती आहेत त्यासुद्धा म्हणजे रिनोव्हेशन होऊन जाणार. आणि समोरच तुम्हाला दिसतो आहे म्हणजे हायवेच्या लागूनच ही MTDC आहे. तर रेल्वे स्टेशनपासून हार्डली मला वाटतं 10-15 मिनिट्समध्ये तुम्ही पोहोचून जाणार इथपर्यंत. आणि जर बसनी तुम्ही येत असाल तर बस स्टॉपपासून थोडंसं लांब पडेल, पण रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळ आहे हे MTDC. तर ही आम्ही इथे स्टे केलं ती अजंठा इमारत. पुढे आहे एलोरा. आणि रूम ऑप्शन जर बघाल तर प्रत्येक टाईपचे रूम ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल भेटतील. बजेट फ्रेंडली आहेत. जर प्रॉपर तुम्हाला AC वगैरे रूम पाहिजे असतील तर तसे पण ऑप्शन्स अवेलेबल आहेत. हे आहे देवगिरी नावाची इमारत. तर मला वाटतं 5 ते 6 ह्या इमारती आहेत. आणि देवगिरीला लागूनच कवर्ड पार्किंग आहे, म्हणजे सावलीमध्ये तुमची गाडी राहते बघा ह्या इमारतीच्या खालीच. तर ह्या थोड्या मोठ्या साईजच्या रूम्स आहेत. तर संध्याकाळी सुरेख असे गार्डनमध्ये पक्षी जमा झालेले, आणि काही वेळ निवांत तुम्ही छान घालवू शकतात गार्डनमध्ये. स्टेकेशन म्हणजे ती प्रॉपर्टीसुद्धा आपण छान निवांत फिरून एन्जॉय पण करू शकलो पाहिजे. असं नाही की नुसतंच रूम घेऊन तिथे राहणं. त्यामुळे मला वाटतं की नेहमी MTDC हे पूर्ण झाडं झुडपांनी व्यवस्थित असं छान बनवले गेलेले आहेत सगळीकडचेच. आणि भरपूर मोठी प्रॉपर्टी आहे ही. इव्हिनिंगला आम्ही स्नॅक्समध्ये घेतलेलं इकडे ब्रेड बटर आणि चहा. तर दुसरा ऑप्शन होता भजे होते त्यांच्याकडे अवेलेबल, मिक्स आणि कांदा भजी असं ऑप्शन्स होते. पण तळलेलं खायचं नव्हतं म्हणून आम्ही ब्रेड बटर आणि चहा इथे घेतलेला.
चेक इन झाल्यावर जेवण वगैरे झाल्यावरती आम्ही थोडंसं फिरायला गेलेलो बाहेर सिटीमध्ये. तुम्ही प्लेसेस पण व्हिजिट करू शकतात, प्लस इकडे मोठा मॉलसुद्धा आहे. जर तुम्हाला शॉपिंग वगैरे करायची असेल तर जरूर तोसुद्धा चेकआउट करा. दुपारी सुरेख फिरून आल्यावरती आम्ही इथे डिनर केलेलं MTDCच्याच रेस्टॉरंटमध्ये. तर आम्ही इथे घेतलेलं व्हेज बिर्याणी आणि त्याच्यासोबतच आम्ही इथे घेतलेलं एग फ्राईड राईस. तर दोन्हीची चव अप्रतिम होती आणि क्वांटिटी वाईज जर बघाल तर मोठे बॉल भरून दोन्ही पण क्वांटिटी चांगली भेटलेली. आणि सोबत घेतलेलं मसाला छास म्हणजे ताक घेतलेलं. तर ताक पण भरपूर क्वांटिटी होती, मोठा ग्लास होता. आणि रात्रीच्या वेळी हायवे टच असल्या कारणाने बाहेर पूर्ण हायवे तुम्हाला बघायला मिळतो आहे. इथे ही गोल्डी टॉकीज आहे. तर गोल्डी टॉकीजच्या अपोजिट साईडलाच हे स्टेकेशन आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त इथे भरपूर 3 स्टार 5 स्टार हॉटेल्स पण आहेत. ते पण तुम्ही चेकआउट करू शकता गुगलवरती. तर असं हे पूर्ण रिसॉर्टचा व्ह्यू आहे. आणि सकाळी आम्ही चेकआउट करणार आहे त्याचा पण व्हिडिओ पुढे आहेच. तर 9ला यांचा चेकआउट टाईम आहे. तर सोबत मिळतो कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट. तर कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टमध्ये आम्ही घेतलेलं कॉम्बिनेशन पोहा आणि साबुदाणा खिचडी प्लस अजून एक पोहा आणि उपमा. तर जेवढे तुम्ही पर्सन आहात बुकिंग तुमची असेल तेवढं तुम्हाला ब्रेकफास्ट इथे तेवढ्यांचा भेटून जातो. मोस्टली बाकीच्या जर MTDCमध्ये मी ऑब्झर्व केलं की बुफे सिस्टीम असते. तर आपल्याला जे हवं तिथे घेऊ शकतो. तर इथे त्यांनी बुफे सिस्टीम नव्हती आणि डिरेक्टली सर्व केलेलं. तर असे आम्ही इथे मागवले. प्लस आम्ही घेतलेलं चहा आणि ब्रेड बटर. आणि ऑफिशियल चेकआउट टाईम जसं मी मगा सांगितलं 9 वाजताचा आहे सकाळी आणि 10:30चा तुमचा चेक इन टाईम आहे. तर असं पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ही MTDCची फक्त छत्रपती संभाजीनगर येथे. आणि इथे भरपूर हिस्टॉरिकल प्लेस असल्या कारणाने आपण आपल्या मुलांना घेऊन येऊ शकतो इथे समर वेकेशनमध्ये किंवा इतर कुठल्याही वेकेशनमध्ये. तुम्ही जर हिस्टॉरिकल प्लेसेसचे आवड असेल तर डेफिनेटली तुम्हीसुद्धा येऊ शकता छानपैकी वेळ घालवायला. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट्समध्ये कळवा. अजून कुठले MTDC जर तुम्हाला बघावेसे वाटत असतील तर ते पण मला कमेंट्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर कोणी व्हिजिट करणार असेल छत्रपती संभाजीनगरला तर डेफिनेटली त्यांना हा व्हिडिओ द्या जेणेकरून त्यांना स्टेकेशनसाठी माहिती भेटेल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.